नमस्कार मित्रांनो, ह्या आधी आपण 2 व्हिडिओ अपडेटवरती पीडब्ल्यूडीच्या अपडेटवरती बनवलेले आहेत आणि त्याच्या ज्या कमेंट्स होत्या किंवा मुलांचे काही मेसेजेस होते, आणखी काहीतरी थोडंफार क्लॅरिफिकेशनच्या गोष्टी हव्या होत्या की सर एलिजिबिलिटी काय असणार आहे, 12वी प्लस डिग्रीवाले मुलं अलाउड आहेत का, डिप्लोमा प्लस डिग्रीवाले मुलं अलाउड आहेत का, डिप्लोमा इसेन्शियल आहे का नाही आहे, पुन्हा आणखी सॅलरीज काय असणार आहे, प्रमोशन कुठपर्यंत जाऊ शकते, आमचं एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे. सर 2019 मध्ये महापोर्टलने एक्झाम कंडक्ट केली होती, आता टीसीएस किंवा आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करते आहे. मग त्यावेळेच्या एक्झाम मध्ये आताच्या एक्झाम मध्ये किती फरक राहू शकतो, सिलेबसचा पॅटर्न त्यावेळेस आणि आताचा कसा बदल असणार आहे, ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सॅलरीचे मोटिवेशन, प्रमोशनचे मोटिवेशन सगळे इन्क्लूड केले आहेत. सगळ्यात मोठं मोटिवेशन मी तुमच्या साईडला ठेवलेलं आहे. हे 2019 चे आपल्या इग्नाइट अकॅडमी मधले सिलेक्शन झालेले मुलं आहेत. रँक 1 जी आहे ती इग्नाइट अकॅडमीचीच होती आणि WCD मध्ये सुद्धा रँक 1 जी होती ती आपलीच होती आणि एकच विद्यार्थी होता WCD मध्ये आणि PWD मध्ये पण रँक 1 असताना. हे बघा, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताना अभ्यास एकदा जर तुमचा चांगल्या लेवलवरती गेला तर तुमच्यासाठी पोस्टची लाईन लागते आणि हे मुलं माझ्या समोर एक्झाम्पल आहेत. ह्या मुलांनी सगळ्या मुलांनी जवळपास 90% मुलांनी 2-2, 3-3 पोस्ट काढलेले आहेत. रँक 1 जो सौरभ करपे आहे यांनी PWD जेई, WCD जेई, पुन्हा त्यांचं महाराष्ट्र इंग्लिश सर्व्हिसेसला पण झालं, पुन्हा आणखी डबल महाराष्ट्र इंग्लिश सर्व्हिसेस झालंय. म्हणजे एकदा का सिलेक्शनची लाईन लागली ना तर तुमची लाईन लागतच राहते. हे आहेत तुमचे 19 चे प्लस आणखी WCD मधले सिलेक्शन्स आहेत, झेडपी मधले सिलेक्शन्स आहेत, HPCL चे सिलेक्शन्स आहेत, RRB जेई चे सिलेक्शन्स आहेत, BMC चे आहेत, BMC सब इंजिनियर मधले आहेत, काही जेई मधले आहेत. पुन्हा मी WRD ह्यावेळेस जेई चे सिलेक्शन नाही ऍड केले आहेत, भूमी अभिलेखचे सिलेक्शन ऍड नाही केलेले आहेत, महाराष्ट्र इंग्लिश सर्व्हिसेस सिलेक्शन ऍड नाही केले आहेत, म्हाडाचे सिलेक्शन ऍड नाही केले आहेत, नंतर आपले ट्रान्सकोचे सिलेक्शन ऍड नाही केलेले आहेत. खूप सारे ट्रिमेंडस रिझल्ट भेटतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणि जवळपास 300-400 प्लस मुलं आपल्या अकॅडमीमधून सिलेक्शन ऑफिसर झालेले आहेत आणि तेही खूप कमीत कमी टाइम मध्ये. आणि त्यांचे सिलेक्शन मिळवून देण्यामध्ये ह्या टीमचा खूप मोठा हातभार आहे. श्रावण पवार सर, नंतर महाले सर, विनायक सर, हे सगळी टीम जे दयासागर सर, ही सगळी टीमने त्यावेळेस खूप मेहनत घेतली होती. त्यांच्यासोबतच विद्यार्थ्यांनी पण खूप मेहनत घेतली. मी त्या बाबतीमध्ये खूप लकी आहे की मला स्टुडंट खूप छान भेटतात. जेवढी आम्ही मेहनत घेतो त्याच्या दुप्पट विद्यार्थी पण आम्हाला तसाच सपोर्ट करतात आणि सिलेक्शन मिळाले आहेत मुलांना त्याच्यामध्ये. जर तुम्हालाही आता असंच पोस्टर लागायचं असेल, तुम्हाला असेच सिलेक्शन मिळवायचे असतील तर हे कोर्सेस जे आहेत, जेईचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स, नंतर तुमचं प्युअर रेकॉर्डेड कोर्स आहे, CA चा पण कोर्स आहे. आणि मित्रांनो एवढ्या कमी पैशामध्ये 3000 रुपयामध्ये बॅच आणि तेही एवढे सिलेक्शन देणारे टीम, एवढी परफेक्ट क्वालिटी टीम, एवढ्या सिलेक्शन सहित तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळणार नाहीये. ज्याही मुलांना कोर्स घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही लिंक वरून ऍपवर जाऊ शकता आणि कोर्स घेऊ शकता. आधी सांगतो, सगळ्यात आधी मुलांनी डेमो लेक्चर बघा. कॉन्फिडेंटली सांगतो मी, युट्यूब वरती डेमो लेक्चर्स आहेत, ऍप मध्ये सुद्धा डेमो लेक्चर अवेलेबल आहेत. आधी डेमो लेक्चर बघा, क्वालिटी बघा कशी आहे आणि नंतर डिसिजन घ्या तुम्हाला घ्यायचं की नाही. हे मी कॉन्फिडेंटली सांगतो, अजिबात लेक्चर लपवलेलं नाहीये. तुम्ही फॅकल्टी सगळी क्वालिटी फॅकल्टी आहे, ते बघून तुम्ही डिसिजन घ्यायचे. ठीक आहे. आता ही मी तुम्हाला जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगतो तुम्हाला. ह्या ठिकाणी मित्रांनो मुंबईची होती, सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईवरून ऍड आलेली आहे. ही 2019 मध्ये जानेवारीमध्ये ऍड आली होती आणि त्यावेळेस जवळपास आपल्याला 20 दिवस फॉर्म भरण्यासाठी भेटले होते आणि ह्यावेळेस हे जवळपास 20 दिवस भेटू शकतात किंवा 15 दिवस भेटू शकतात, कारण की TCS IBPS खूप जास्त वेळ देत नाही फॉर्म भरण्यासाठी. मिळू पण शकतो, पण तो एक्सपेक्टेड आहे 15 ते 20 दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळणार आपल्याला. ठीक आहे. आधी आपल्याला महापोर्टलने एक्झाम कंडक्ट केली होती, आता TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे. थोडेफार बदल राहतील तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यावेळेस जवळपास 405 जागा होत्या. 405 जागांसाठी एक 532, आता ह्यावेळेस 532 आहेत. म्हणजे त्यावेळेस पेक्षा जवळपास 100-125 जागा यावेळेस एक्स्ट्रा आहेत. तर तुम्ही विचार करू शकता आणखी चांगला चान्स आहे सिलेक्शनचा. ठीक आहे. हे काही तुमची पदनामावली होती. शैक्षणिक अर्हता क्वालिफिकेशन काय लागणार तुमचं, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब साठी ही अराजपत्रित पोस्ट आहे. नंतर PWD ची AE2 ची पण ग्रुप B ची पोस्ट असते, पण ती राजपत्रित पोस्ट असते इथे. ह्यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती आहे उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही धारण केलेली अर्हता. याचा अर्थ सिंपल लँग्वेज मध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग इसेन्शियल आहे. तुम्हाला डिप्लोमा आवश्यक आहे, पॉलिटेक्निक असणं आवश्यक आहे 3 वर्षाचा आणि त्याच्याशी समतुल्य जर असेल, सिमिलर असेल, संलग्न जर कोणता डिप्लोमा असेल तर तोही इथे चालेल, परंतु तो पण मान्यता प्राप्त असणं आवश्यक आहे. आणि हा जो आहे सेवा प्रवेश नियम 1 जानेवारी 1998 याच्यानुसार त्यांनी दिलेला आहे. पुन्हा हे जे 2016 मध्ये हायकोर्टचे काहीतरी रिट पिटिशन होत्या
त्याचे निकाल पण त्यांनी काय केलेत, अटॅच केले त्यासोबत. त्याच्यानुसार त्यांनी ते क्वालिफिकेशन ठेवलं होतं. आणखी महत्वाचे प्रश्न असतात मुलांचे, सर ओनली डिप्लोमा अलाउड आहे का? फक्त माझा डिप्लोमा झालाय, डिग्री नाहीये, अलाउड आहे का? येस, मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे, तेवढं तुम्ही पूर्ण केलेलं आहे. हायर तुमचं डिग्री आहे, एमटेक आहे, पीएचडी आहे, काही हरकत नाहीये. सर ओनली डिग्री आहे 12वी करून, डिप्लोमा नाहीये, चालेल का? नाही, तुमचं 12+ डिग्री वाले मुलं अलाउड नाहीये. हा, गंमतची गोष्ट ही आहे, पीडब्ल्यूडी मध्येच तुम्हाला महाराष्ट्र इंडियन सर्व्हिसेस डिग्री वाले देऊ शकतात. AE2, AE1, AEE. जेई साठी तुम्ही पात्र नाहीये, परंतु गंमतची गोष्ट अशी की तुम्ही सीए साठी पात्र आहे. मी सीए ची जी क्वालिफिकेशन काढली आहे त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवतोच आहे मी, पण सीए वरती तुम्ही देऊ शकता. म्हणजे सीए आहे ITI ड्राफ्ट्समन लेवलची पोस्ट, तिथे हायेस्ट लेवलला, नंतर मग पॉलिटेक्निक आहे, नंतर डिग्री आहे, मग एमटेक आहे. परंतु तिथे डिग्री वाले, एमटेक वाले मुलं अलाउड आहेत, परंतु जेई साठी अलाउड नाहीये, हे एवढं लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. नंतर डिप्लोमा प्लस डिग्री वाले मुलं आहेत का? हो, येस आहे. डिप्लोमा प्लस डिग्री प्लस एमटेक असेल तरी काय हरकत नाहीये. 12वी प्लस 2 इयर्स डिप्लोमा, म्हणजे 12वी करून तुम्ही जर आणखी डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन घेतली आहे आणि डिप्लोमा कंप्लीट केलाय, 2च वर्ष डिप्लोमा. मुलांचं म्हणणं असतं की सर तिथे 3 वर्ष डिप्लोमा सांगितलेलं आम्हाला, मग आमचा 2च वर्ष डिप्लोमा झालेला आहे डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन असल्यामुळे. काही हरकत नाहीये. तुम्ही ज्या डिप्लोमा कोर्सला ऍडमिशन घेताय तो 3 इयर्स डिप्लोमा कोर्स आहे, जरी तुम्हाला डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन भेटले तरी, कारण की तुम्हाला एका वर्षाचं एक्झाम्पशन भेटलेलं आहे. आणि तुम्ही जे त्यांचे जे पेपर्स होते फर्स्ट इयरचे, काही मेकॅनिक्स, ड्रॉइंग वगैरे, ते सेकंड इयर मध्ये तुम्ही देतच आहे ना. आणि डिप्लोमा तुमचा जो होतोय तो 3 इयरचा डिप्लोमा कंप्लीट होतोय, जरी तुम्ही डायरेक्ट सेकंड ऍडमिशन घेताय, म्हणून तुम्ही अलाउड आहे. कारण की हे डायरेक्टली मेन्शन नसते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये की 12+ डिप्लोमाला अलाउड आहेत की नाही आहेत, तिथे कन्फ्युजन राहते. सर लास्ट इयर डिप्लोमाला आहे, अलाउड आहे का? नाही, लास्ट इयर डिप्लोमाला अलाउड नाहीये, कारण की आता भरपूर मुलांचे डिप्लोमाचे एक्झाम झालेले आहेत, पण रिझल्ट पेंडिंग आहे. बघा, सरळ सेवेची एक्झाम आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम आहे. इथे जोपर्यंत तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट होत नाहीये, तुमचं रिझल्ट लागत नाहीये, तोपर्यंत तुम्ही इलिजिबल राहत नाहीये. होऊ शकते की तुमची ऍड येईपर्यंत किंवा तुमचे रिझल्ट तोपर्यंत आला आधी, किंवा तुमचं ऍडही आली आणि जर आपल्याला 1 महिना वेळ असेल आणि त्या मधल्या टाइम मध्ये रिझल्ट आला, तुमची फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत रिझल्ट आला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. एज लिमिट ओपन साठी 38 आहे हायेस्ट, कॅटेगरीसाठी 43, नंतर तुमच्या खेळाडूसाठी 43, दिव्यांगासाठी 45. त्यामध्ये आहेतच सगळे ऑलमोस्ट. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एज लिमिट खूप वाढवून दिलेली आहे. ठीक आहे. नंतर सॅलरी ही 9,300 ते 34,800 जुन्या पे स्केलनुसार होते, 6व्या वेतन आयोगानुसार. आता 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला 38,600 to 1,20,800, म्हणजे तुमची इन हँड 45,000 ते 50,000 इन हँड सॅलरी येणार आहे. ठीक आहे. खूप चांगली सॅलरी आहे ही स्टार्टिंग लेवलवरती. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे जाणार, 2-3 लाखच्या वर पॅकेज नाही स्टार्टिंगला, आणि तुम्हाला इथे डायरेक्ट जेई लेवलवरती एक 6 लाख रुपयापर्यंत, 5 ते 6 लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळते. खूप चांगली गोष्ट आहे. अवांतर गोष्टी तुम्हाला माहितीच आहे काय पीडब्ल्यूडी मध्ये. आणखी मोटिवेशन मित्रांनो, तुमची एंट्री होते जेई लेवलवरती. तुमच्या खाली सीए असणार आहे आणि वर्क सुपरवायझर असणार आहे. तुम्ही जेई लेवलवरून तुम्ही AE2 चं प्रमोशन होऊ शकते, AE1 होऊ शकते, AEE आणि EE पर्यंत तुमचं प्रमोशन होऊ शकते कार्यकारी अभियंतापर्यंत. ठीक आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर एमपीएससी थ्रू AE2, AE1, AEE इथे एंट्री होऊ शकते, आणि AEE डायरेक्टली सेक्रेटरी पर्यंतही प्रमोशनचे असे असतात. पण जेई कडून EE पण जाऊ शकते. पण ठीक आहे, EE पर्यंत पण प्रमोशन म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि वाईट काय, मी काय म्हणतो, सध्या एंट्री करून घ्यायला काय अडचण नाही एक जॉब मिळवायला. कारण की एक्झाम्पल आहे सौरभ करपे, जेई वरती एंट्री केली, नंतर महाराष्ट्र इंडियन सर्व्हिस थ्रू घेतली ना चांगली पोस्ट क्लास 1ची, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायला काय हरकत नाही. नंतर करून अभ्यास, आपण पहिले पगार सुरू करून देऊ, काहीतरी कामाला लागू, नंतर आपला सायमल्टेनियस अभ्यास सुरूच आहे. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न मित्रांनो, या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 2 सेक्शन असणार आहेत. पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला 75 प्रश्न 150 मार्क्ससाठी, दुसऱ्या सेक्शन मध्ये 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी, एकूण 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी. ह्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे किंवा नव्हती त्यावेळी. आता TCS, IBPS 2 पैकी कोणतरी एक्झाम घेणार आहे. शक्यतोवर मला वाटत नाही पॅटर्न मध्ये बदल होईल, म्हणजे 25-75 राहील असं वाटते. बदल झालाही काय फरक पडते, कारण टेक्निकलचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला 13-14 विषय करावेच लागणार आहेत. नॉन टेक्निकल 4 विषय हे असणारच आहेत. बदल होऊन काय होणार आहे, हे होऊ शकते की तुमचं 60 टेक्निकल 40 नॉन टेक्निकल, नाही 50 टेक्निकल 50 नॉन टेक्निकल, किंवा वर्स्ट केस मध्ये 40 टेक्निकल
60 नॉन टेक्निकल म्हाडासारखं किंवा आता जे पीसीएमसी झाली आहे त्यासारखं असंही होऊ शकते इथे टाउन प्लॅनिंग सारखं 60-40. परंतु 40 क्वेश्चन साठीही तुम्हाला 13 विषयाचा अभ्यास करायचा आहे, 50 क्वेश्चन साठी 13 विषयाचा अभ्यास करायचा आहे, 60 क्वेश्चन साठी 13 विषयाचा सगळे विषय करावे लागणार आहेत. इथे हे 4 विषय आहेत, 60 प्रश्न विचारले तरीही तेव्हाच अभ्यास करायचा आहे. 50 जरी विचारले तरीही 4ही विषय करायचे आहेत आणि 40 जरी विचारले तरी तेव्हाच अभ्यास करायचा आहे. काय फरक पडतो वेटेजचा? तुम्हाला 7 मार्काला इंग्लिश आलं किंवा 10 मार्क्सला आलं, पूर्ण इंग्लिशचे टॉपिक करायचे आहेत. जे के 7 क्वेश्चन आले काय, 10 क्वेश्चन आले काय, तुम्हाला पूर्ण जे के करावं लागणार आहे. त्यामुळे काय फरक पडतो पॅटर्न मध्ये? निगेटिव्ह मार्किंग सर, निगेटिव्ह मार्किंग असेल का नसेल? असली तर सगळ्यांना असेल, नसली तर सगळ्यांना नसेल. त्यामुळे त्याच्यातही काही लोड घ्यायचं काम नाहीये. विचार कुठे करायचा सर, मग मला आम्हाला सांगा अभ्यासक्रम काय, कारण आम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे. अभ्यासक्रम तुमच्यासाठी हे खूप महत्वाचं, तुम्हाला हा अभ्यासक्रम करायचा आहे. डिप्लोमाचे जे मेजर सब्जेक्ट आहेत तुमचे, हे सगळे मेजर सब्जेक्ट काय असतात तुम्हाला इथे इन्क्लुडेड आहेत, जे 13-14 आहेत तुमचे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, मेकॅनिक्स, नंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सॉम, टॉस, एसे, स्टील, सीटी, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, नंतर आरसीसी, प्री स्ट्रेस, नंतर सीपीएम, सर्विंग, एस्टिमेशन कॉस्टिंग, इरिगेशन, हायड्रोलॉजी मेन्शन आहे, पण हायड्रोलॉजी पण करायला हवं काही थोडंफार. एखादा क्वेश्चन येऊ शकतो आपल्या हायड्रोलॉजीवरती पण. हायड्रॉलिक्स अँड फ्लुइड मेकॅनिक्स, जीटी, ट्रान्सपोर्टेशन हायवे, नंतर डॉक्स अँड हार्बर्स अँड एअरपोर्ट्स, हा टॉपिक असतो मेन्शन. आणि विचारले त्याच्यावरती 1-1, 2-2 क्वेश्चन विचारले सगळीकडे. मुलं शक्यतो इग्नोर करतात, आपले कोर सब्जेक्ट करून टाकतात, नाही हे छोटे मोठे सब्जेक्ट इग्नोर करतात. पण 1-1, 2-2 मार्कही तुम्हाला, 1-1, 2 क्वेश्चनही तुम्हाला सिलेक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट राहत असतो. काही नाही, थोडेफार नोट्स आपण आपल्या ऍपमध्ये टाकले डॉक्स हार्बरच्या आणि त्याच्या नोट्स, तर त्या ठिकाणी ते करू शकता, करून घ्या ते. 1-1, 2 क्वेश्चन इग्नोर न करू. आणि जे लेवल असणार आहे हे लेवल डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगची आहे. पण मित्रांनो, लेवल जरी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगची असेल, अलाउड जे आहेत डिप्लोमा प्लस डिग्री वाले आहेत, डिप्लोमा प्लस डिग्री प्लस एमटेक वाले आहेत, डिप्लोमा प्लस डिग्री प्लस एमटेक प्लस पीएचडी वाले पण मुलं आपल्या सोबत आहेत. मग लेवल जरी डिप्लोमाची असेल, इथे मग कट ऑफ हाय जातात. लक्षात घ्या. म्हणून अॅक्युरेसी लेवल, तुमचं परफेक्शन खूप मॅटर करते. म्हणून हे विषय आपल्याला परफेक्शन लेवल वरतीच नेले गेले पाहिजेत. लेवल जरी डिप्लोमाचे, म्हणून डिप्लोमा लेवलचाच अभ्यास करत असं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही डिग्री लेवलचा अभ्यास करणार, त्याच्यापेक्षा थोडासा हायर लेवलचा अभ्यास करणार जो येतो त्याच्यापेक्षा, तर मग इझी लेवलचा क्वेश्चन ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतो आणि तुमची अॅक्युरेसी पण प्रॉपर मेंटेन होते. तर त्यामुळे आपल्याला लेवल जरी डिप्लोमाची आहे तरी पण आपल्याला लेवल चांगला ए लेवलचाच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नॉन टेक्निकल, नॉन टेक्निकल मध्ये इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड्स, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आहे दिला. याच्यामध्ये ग्रामर खूप सारा आहे, परंतु ग्रामरवरती आजकाल टीसीएस आयबीपीएस ना खूप कमी प्रश्न विचारते. त्यामुळे ग्रामरवरती फोकस केल्यापेक्षा तुम्ही व्होकॅब्युलरीवरती फोकस करा. व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची. नंतर युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. तर इंग्लिशमध्ये ना आता नवीन पॅटर्न नुसार जे वर्ड स्वॅपिंग आहेत, नंतर तुमचे सेंटेन्स रिस्ट्रक्चरिंग आहे, ह्या अशा काही गोष्टी, पॅराजम्बल्स आहेत, ह्या अशा गोष्टी टीसीएस आयबीपीएस खूप जास्त विचारायला लागली आहे. आणि अशा याच्यावरती आपल्याला फोकस करणं खूप आवश्यक आहे. आणि इझी आहे इंग्लिश मधून चांगले मार्क्स मिळवणं. भरपूर सारे मुलं इंग्लिशला घाबरतात, परंतु मित्रांनो आपल्या इथे ग्रामर नाही आहे. भरपूर मुलं ग्रामरला घाबरतात. आणि हे जे आहे ना, हे अप्लाइड इंग्लिश आहे. मराठी पण आणि इंग्लिश पण हे अप्लाइड आहे. आणि अप्लाइड गोष्टी आपण चालता बोलता, आपण टेक्निकल इंग्लिश असेल किंवा त्या ठिकाणी न्यूजपेपर रीड करतो, इंग्लिश मूव्हीज बघतो, तिथून तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त थोडंफार त्याला थेरॉटिकल टच द्या, क्वेश्चन सॉल्व्ह कर जास्तीत जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये. बोडके सरांना खूप 12 ते 13 वर्षाचा अनुभव त्याच्यामधले टीसीएस आणि आयबीपीएस चे घेण्यासाठी. ते बरोबर सांगणार तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. बोडके सरचे लेक्चर तुम्ही करून घ्या तेवढे. नंतर मराठीमध्ये सेम व्होकॅब्युलरीवरती जास्त भर आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण कमीच येते. नंतर म्हणी, वाक्प्रचार, याचा उपयोग, याचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावरील प्रश्न. मराठीला ही घाबरण्याचं कारण आहे, व्याकरण खूप कमी आहे. त्यातही 7, 8, 10 प्रश्न जर आहेत तर एखादा 2-3 प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 प्रश्न येतील व्याकरणवरती. बाकी पॅसेजमध्ये आणि म्हणींवरती, याच्या वाक्यरचनेवरती येणार आहेत. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, याच्यामध्ये वर्ल्ड आणि इंडिया आणि महाराष्ट्र तिन्ही पण. इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, नंतर भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, तसेच पर्यावरण. अर्थव्यवस्थेवरती थोडेसे कमी प्रश्न येतात. भारतीय अर्थव्यवस्था म्हणायला खूप मोठी आहे, परंतु एखादा प्रश्न असतो भारतीय अर्थव्यवस्थेवरती किंवा मागचा जर बघितला ट्रॅक तर तो एकही प्रश्न नाहीये. इथे रिझनिंग आहे. रिझनिंग तुम्हाला माहितीच आहे, ते 11-12 टॉपिक आहेत. परंतु जर पीसीएमसीचा किंवा आता रिसेंट टाउन प्लॅनिंगचा आपण एक्झाम्पल घेतलं तर कॉन्टचे पण काही प्रश्न त्याच्यामध्ये, तर कॉन्टही करणं आवश्यक आहे. आणि आपण काही आता एका एक्झामसाठी टार्गेट करणार नाहीये. आपल्याला इथून पुढे बीएमसी येणार आहे, इथून पुढे डब्ल्यूसीडी पण येणार आहे, झेडपी पण येणार आहे. तर ह्या सगळ्याच परीक्षा टार्गेट करायच्या सोबत. त्यामुळे कलेक्टिव्हली थोडंफार
पीडब्ल्यूडी ला जरी प्रश्न विचारले नाही गेले पण डब्ल्यूसीडी ला विचारले गेले आहेत, बीएमसी ला विचारू शकतात, तर कलेक्टिव्हली अभ्यास करायचा आहे. ह्या तुमच्या स्टडी प्लॅन वरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही ह्या सगळ्या परीक्षा कशा सामोरे जायच्या आहेत. तर त्या सगळ्या तुमच्या काय होणार, मी तुम्हाला प्रॉपर परफेक्ट प्लॅन देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी बॅचेस आहेतच, मी तुम्हाला बॅच बद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगलीच आहे. तुम्ही डेमो लेक्चर आधी बघा, डेमो लेक्चर बघितल्यानंतर डिसिजन घ्या आणि नंतर जॉईन करा. पुन्हा आपले जे हे बुक्स आहेत मित्रांनो, हे टीसीएस एक्झाम गाईडचं बुक नॉन टेक्निक ते खूप गेम चेंजर ठरलेलं आहे. नॉन टेक्निक मध्ये खूप चांगले मार्क्स काढतात मुलं. व्होकॅबलरी मी सांगितलं, इंग्लिशमध्ये व्होकॅबलरीवरती खूप प्रश्न येत आहेत. बाळासाहेब बोळके सरचं ट्रिकी व्होकॅबचं बुक आहे, वराळे सरांचं रिझनिंगचं बुक आहे. ही बुक तुम्हाला नॉन टेक्निकल मध्ये खूप चांगले मार्क्स मिळून देणार आहेत. टेक्निकल साठी एक 7-8 दिवसामध्ये आपलं ही पुस्तक येते आहे. टीसीएस एक्झाम गाईडचं जसं नॉन टेक आहे तसंच टेक्निकलचं पण नॉन बुक येते टीसीएस एक्झाम गाईडचं. ते बुकही तुम्हाला खूप युजफुल राहणार आहे. मी अजून त्याची अनाउन्समेंट नाही केली, अजून कव्हर पेज नाही बनवलं, परंतु जसंही बुक येईल तसं मी तुम्हाला अनाउन्समेंट करणार आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, इग्नाइट सिव्हिल. ऑलमोस्ट 30,000 प्लस मेंबर जॉईन झालेले आपल्या इथे. काही अपडेटसाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि तुम्हाला सगळे अपडेट्स तिथून मिळणार आहेत. तर मित्रांनो, लागा चांगला अभ्यासाला. ह्या वर्षी आपल्याला 2-3 पोस्ट तरी मिळवायचेच आहेत. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.